हॅलो नमस्कार. नीटची परीक्षा अगदी 10 दिवसांवरती येऊन पोहोचलेली आहे आणि जर कन्फ्युजन असेल की नीट फिजिक्ससाठी कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे का नाही, तर या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती म्हणजे मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देणार आहे आता, जे तुम्हाला आता सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी प्रत्येक चॅप्टरवरती 4-5 क्वेश्चन्स आहेत, जास्त नाही आहेत. पण ते क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला तो चॅप्टर प्रॉपरली ब्रशअप होऊन जाईल. म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे की सर कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर मी काय करतोय तुम्हाला काही क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतोय. ते तुम्ही आधी सॉल्व्ह करा विथ सोल्युशन आहे. आणि ते क्वेश्चन असे आहेत की त्याच्यामध्ये जवळपास मेन कॉन्सेप्ट्स कव्हर होत आहेत. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर जरी फिजिक्स सॉल्व्ह करायला किंवा फिजिक्ससाठी वेळ जास्त लागत असेल तरी फिजिक्सचा अभ्यास हा करत राहायचा आहे. कारण की याची सवय तुम्हाला 4 मे पर्यंत 5 मे पर्यंत म्हणजे तुमची सवय मोडली नाही पाहिजे सॉल्व्हिंग करण्याची. बरेच मुलांना मी नेहमी सांगतो की सॉल्व्हिंग बंद केलेली आहे. सॉल्व्हिंग प्लीज बंद करू नका. 4 मेच्या दिवशी सुद्धा अगदी प्रत्येक चॅप्टरचे 1-1, 2-2 PYQ सॉल्व्ह करून तुम्हाला जायचं आहे. ओके, गेटिंग दिस? तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही तुम्हाला PDF देतोय. सध्या एक PDF आहे, अजून PDF ॲड करेल मी, त्या लिंकमध्येच तुम्हाला येऊन भेटेल. तर तुम्ही हे PDF डाउनलोड करा. नाहीतर उद्या उड्डाणच्या पेपरच्या नंतर जी उड्डाण टेस्ट सिरीज चालू आहे आपली, पेपर झाल्यावरती ह्याची हार्ड कॉपीसुद्धा तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे PDF डाउनलोड करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याचं सोल्युशनसुद्धा आहे. क्वेश्चन जमत नसेल तर लगेच डिप्रेस होऊन जाऊ नका, लगेच सोल्युशन बघा आणि पुढे जा. सेकंड, फॉर्म्युले प्लीज फॉर्म्युले वाचून जा, पाठ करून जा. डेफिनेशन्स वाचून आणि पाठ करून जा. ठीक आहे. आणि काही इम्पॉर्टंट कॉन्स्टंट्स असतात, ग्राफ्स असतात, या गोष्टी प्रॉपरली प्रॅक्टिस करा. पुढचे 10 दिवस तुमचे प्लॅनिंगचे जास्त म्हणजे प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट. भेटूयात उद्या उडान 2.0 टेस्ट सिरीज नंतर. आणि ज्या मुलांना टेस्ट सिरीज देता येत नाहीये ते नेक्स्ट डे येऊन ते पेपर देतील 2 ते 5 ह्याच वेळेमध्ये. काही मी असं ऐकलंय की काही दुसरीकडे त्याच टाइमला पेपर अरेंज केलेला आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही नेक्स्ट डे येऊन 2 वाजता बरोबर येऊन पेपर सॉल्व्ह करा. सॉल्व्हिंगची जी सवय ती मोडायची नाही आपल्याला. ठीक आहे. ऑल द बेस्ट.